सर्वांचं स्वागत आपल्या छोट्या बागमध्ये। चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि बघा आता इथे मी ना खत करण्यासाठी काय काय वापरलं। 1 वाटी मोहरी आपली मिक्सरमधून फिरून घेतली, अर्धा वाटी बेसन घेतला आणि थोडासा गूळ घेतला, दही किंवा ताक काही टाकलं तरी चालेल आणि गौरी टाकली आहे। आणि इथे बघा सकाळी सकाळी चिवते आली, पाऊस असल्यामुळे मी काय केलं ते बऱ्याच दिवस असं भिजतच ठेवलं। आणि अशा पक्षीसुद्धा बागमध्ये यायला लागले ना, खूप छान वाटते। असे सर्व गोष्टीचा आनंद। पहिले मला एवढी पक्ष्यांची आवड नव्हती, जेव्हापासून बागकाम करते हे सर्व ठेवायला लागले तेव्हा खूप आवड निर्माण झाली आहे सर्व गोष्टीमध्ये। आणि ह्या सर्व गोष्टीमुळे आनंद वाटते, मन अगदी प्रसन्न वाटते सर्व गोष्टी केल्यामुळे। तुम्ही नक्की अशा पद्धतीने बागकाम करून बघा, छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्याला फायदा होत असतो बागकामामध्ये। इथे बघा आता घरची ही कोथिंबीर इतकी चविष्ट आणि फ्रेश असते ना की बाहेरच्या कोथिंबीरला याची चव येऊ शकत नाही। तरी कोथिंबीर पूर्ण अशी निघते असं नाही, मला कोथिंबीर खूप आवडते। आणि इथं बघा यावर्षी लावले मी थोडी जास्त आणि गोकर्णाचे फुलं तोडले। आणि इथे आहे ना पक्षीवर झाडांवर बी खातात आणि सगळे बी इथे असे प्रकारे सांडलेले असतात, त्याच्यातूनच हे निघालेले आहे भरपूर रोपे। आणि इथे हे झाड आहे ना, मी एक आणलं म्हणजे बी आणलं होतं, त्या झाडापासून एक मोठं झाड झालं आणि त्याची ही कटिंग लावली होती। ते झाड खराब झालं म्हणजे मी काढून टाकलं होतं, सावलीत असल्यामुळे फुलं येत नव्हते। आणि इथे बघा त्याचीच कटिंगवर खूप छान आता फुलं यायला लागले। हा कलर पण खूप छान आहे। आणि हे पण निशिगंधाचं मी कुठून तरी हा एक कंद आणला होता। आणि अशा प्रकारे बघा सगळ्या झाडांना आता फुलं येत असतात पावसाळ्याचे। आणि मिरचीचे पण काय करायचं असं, थोडासा शेंडा तोडल्यामुळे भरपूर असे त्याला ब्रांचेस येतात आणि मग आपल्याला मिरच्यासुद्धा जास्त मिळते। अशा प्रकारे थोडेसे कारले होते ते पण तोडून घेतले। छोट्या छोट्या गोष्टीत खूप आनंद मिळतो खरंच। आता बघा हे बघा वरचे तोंडले जे आपल्या हात पुरत नाही त्याचे खाली पडतात आणि मग भरपूर असे रोपे निघतात। कधी कधी घरच्याच गोष्टीचा स्प्रे करत असते मी, नीम ऑइल किंवा कडुलिंबाचा पाला किंवा हळदीचा, असं थोड्या गोष्टी ऑर्गॅनिक गोष्टी करताना वेळ भरपूर लागतो आणि वेळ लागतो आपल्याला म्हणजे रिझल्ट मिळायला, पण फायदा नक्की होतो। अशा प्रकारे इथं बघा अचानक इथे मिलीबग दिसले खाली आणि हे काढून टाकले मी एका काडीच्या साहाय्याने। ह्या सगळ्या गोष्टीची काळजी बागकामामध्ये घ्यावंच लागते आपल्याला। आणि आता टोमॅटोचे झाडं पण खूप हेल्दी ग्रो होत आहे आणि आपल्या घरचे बीसुद्धा टाकून आपण हे झाडं तयार करू शकतो। आणि फुलपाखरू इतकी छान परागकण करण्याचं काम करत असते आणि भरपूर वेळ आपल्या झाडांवर येत असते। दररोज माझ्या बागेमध्ये येतात फुलपाखरू वगैरे। ऑर्गॅनिक काम केल्यानं हा सर्व गोष्टींचा आपल्याला फायदा होतो। पॉलिनेटर भरपूर येत असतात बागेमध्ये आणि त्याच्यामुळे फळं लागत असतात आपल्या बागेमध्ये। मी तर कधीच हाताने करत नाही पॉलिनेशन। आणि इथे बघा आपल्या घरच्या तोंडल्याची जेव्हा भाजी केली ना, त्याचा आनंद खरंच खूप जास्त होतो जेव्हा आपण करतो असं। आणि इथे बघा आता या झाडाला सुद्धा पहिलंच फूल आलेलं आहे आणि पहिल्या फुलाचं जरा वेगळंच कौतुक असते। आणि जे झाड नसते ना आपल्याकडे ते असायला पाहिजे असं पण सुद्धा वाटत असते, त्याच्याचपैकी हे झाड आहे माझे। आणि सुरुवातीला हे फुलं आले, आता भरपूर फुलं येतील कारण रोपे याच्यातले मोठे मोठे झाले छान। आणि इथे पण मी जे जास्तीचे फुलं म्हणजे जास्त दिवस जे फुलं झाले आहे ना ते मी काढून टाकलेले आहे अशा प्रकारे, त्याच्या पाकळ्या गळत होत्या म्हणून। आणि आता बघा हे पण पक्षी आलेले आहे 2। हे पक्षी येतात ना कधी पण जोडीनंच येतात, एक पक्षी येत नाही। आणि खूप छान वाटते, सर्व बघायला आनंद मिळतो। थोडंसं आपल्याकडे राहिलेली पोळी वगैरे ठेवली ना तितके पक्षी यायला लागले। आणि कबूतर तर खूप जास्त गर्दी करतात सगळीचकडे। हे ठेवलं की दुसऱ्या पक्ष्यांच्या यायच्या पहिलेच पटापट खाऊन घेतात। इकडे मी पक्ष्यांना ठेवते आणि इथे सुद्धा एक कबूतर येऊन फिरत राहते। आणि सकाळी सकाळी मला हे तुळशी मिळाली आज। हे खतच मी असं फिरवत होती कारण 8 दिवस झाले होते पाऊस असल्यामुळे मी दिलं नाही, कारण असं लिक्विड खत देताना कसं थोडा पाऊस कमी व्हायची वाट पाहत होती मी। नंतर बघा अशा प्रकारे मी 1-2 डब्बे हे एका बकेटमध्ये टाकले आणि मिक्स करून झाडांना देते। ऑर्गॅनिक खतं देत असते मी ना, ऑर्गॅनिक गोष्टींचा वापर करतो। वेळ लागतो पण आता याच्यामुळे कसं भरपूर गोष्टी आपोआपच तयार होतात। म्हणजे जेव्हा शत्रुकीड झाडांवर होते तेव्हा मित्रकीडसुद्धा तयार होते। अशा प्रकारे सर्व झाडं छोटे असले थोडं कमी प्रमाणात देते आणि मोठे असले तर थोडं जास्त प्रमाणात देते खत। अंगूरचा वेल, हे भेंडीचे झाड आहे, खूप छान ग्रो होत आहे। आणि ह्या तोंडल्याचा वेल तर खूपच मोठा होत आहे। आता वर तोंडले लागले ते तोडतासुद्धा येत नाही। आणि इथे बघा पॉलिनेटरचं काम हे सर्व करत असतात। केमिकलचा वापर केला तर हे राहणारच नाही। इथे बघा आता छोटंसं टरबूज निघालं। हा वेल मी दाखवला तर तुम्हाला, रस्त्याच्या साईडले वेल भरपूर निघाले होते आणि हे 2 फुलं आणले होते, भरपूर तयार झाले। आणि थोडे तोडले मी, झाले तसे तोडून घेत असतो। घरचे भाजी जेव्हा येते ना त्याचा आनंदसुद्धा वेगळाच असतो। आणि अडेनियमला एकदम थोड्या प्रमाणात दिलं मी।
आणि इथं हे पण आपण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू शकते बघा. आता हे मोठ्या कुंड्या आहे ना मागे ठेवल्या आणि छोट्या कुंड्या पुढे ठेवल्या, म्हणजे या कुंड्याची सावली याच्यावर पडणार नाही आणि याला ऊन लागणार. आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेऊन बागकाम आपण करत असतो. आणि इथं हा पक्षी जो आहे ना सनबर्ड आहे बहुतेक. बघा आता हे पक्षी आहे कशासाठी आलेला आहे, याच्यावर हे कीड लागलेले आहे, ती कीड हा पक्षी खात आहे. असा पक्ष्यांचा सुद्धा आपल्याला फायदा होतो. आणि हे केमिकलचा वापर केला तर ही कीडसुद्धा जाणार, त्याच्यामुळे पक्षीसुद्धा येणार नाही. म्हणून अशा छोट्या छोट्या गोष्टीत फक्त व्हायला थोडा वेळ लागतो. 1-2 वर्षे लागले मला ह्या सर्व गोष्टीला. आता या वर्षी म्हणजे जास्त थोडंसं बघायला मिळत आहे हे सर्व. आणि ह्या सर्व गोष्टी निरीक्षणावरून मी अनुभवातून थोड्या थोड्या शिकत चाललेले बागकाम करताना. तुम्ही पण मला असंच माझे व्हिडिओ पहा आणि आवडत असेल ना कमेंट करायला, सबस्क्राईब करायला विसरत नका जाऊ. खूप छान वाटते जेव्हा तुम्ही कमेंट करता, एक हुरूप येतो, उत्साह येतो आणि परत व्हिडिओ बनवायला एक वेगळाच आनंद वाटतो बागकाम करायला. अशा पद्धतीने थोडा जर तुम्हाला वाटत असेल तर बागकामाची सुरुवात या टाईमला तुम्ही नक्की करा थोड्या थोड्या गोष्टीतून. आता कारण कटिंगपासून सुद्धा भरपूर झाडं लागत असतात या टाईमला. तेच खत मी सर्व झाडांना देत होती. खाली पण भरपूर झाडं असे ठेवलेले आहे आणि त्या सर्व झाडांना मी हे खत देत होती. बघा आता पानाचा वेलसुद्धा मी कटिंग लावली. छोट्या छोट्या गोष्टी लावत राहते मी. बी मिळालं तरी लावत राहते, कटिंग पण लावत राहते. आणि तर असं होत नाही असं नाही. बघा तो पुदिना थोडासा खराब झाला आहे पावसामुळे, ह्या पण गोष्टी बघायला मिळतातच. आणि फुले बघा किती बहरलेली आपल्या बागेमध्ये, सगळीकडे फुलंच फुलं आलेले आहे. आता ही झाडं तर भरपूर सोपी आहे लावणं, छोटी छोटी कटिंगसुद्धा याची लागते आणि फुलं भरपूर येतात. गावरानी गुलाबाला कड्या फुलं पण भरपूर भरलेली आहेत या वेळेला. आणि याच्याचमुळे आपल्या बागेमध्ये पॉलिनेटर भरपूर येत असतात. फुलं झाडं नक्की लावा, फळं झाडं असेल तर. खूप फ्रेश वाटते सकाळी सकाळी हे बागेमध्ये बागकाम करून. आता तर पहिले तर मी 1 वेळा जायची, पण आता 2 वेळा माझ्या बागेमध्ये चक्कर होतेच. कारण आता जसा रिझल्ट मिळायला लागला ना तसा आनंद होते थोड्या थोड्या गोष्टीमध्ये करायचा. इथे बघा मातीमध्ये अशा प्रकारे गांडूळसुद्धा झालेलं आहे. जेव्हा किचन वेस्टचा वगैरे आपण वापर करतो ना असे गांडूळ तयार होतात आणि हे जमीन नेहमी भुसभुशीत करत राहतात. आणि हे पण काम आपण करायचं. बघा आता थोडीशी जमीन वर खाली करायची. पावसामुळे माती वगैरे ओली होतेच आता. आणि होल पण करा कुंड्यांना. होल नसेल तर यावेळेस चांगले पाहिजेत, म्हणजे पाणी साचणार नाही, आपल्या झाडं खराब होणार नाही. याच्यातली बघा माती किती छान झालेली आहे. अशी पूर्ण किचन वेस्ट गार्डन वेस्टनं कुंड्या भरलेल्या होत्या. हे डाळिंबाच्या झाडावर मी बनवलेलं आहे शॉर्ट, तो पण नक्की बघा. खूप हिरवगार झाडं दिसत आहे आता पावसाळ्याचं. आणि घरच्या बीपासून हे झाडं आता पण भरपूर निघाले होते, मी काढून टाकले. एक झाड मी ठेवलं आहे बघायला. अशी मी बघत असते छोट्या छोट्या गोष्टी करून कसे रिझल्ट आपल्याला मिळतात. तर घरच्या बीचा उपयोग करून पाहते. कुठे कटिंग मिळाली ते लावून पाहते, घरात जे बी निघालं ते लावून पाहते. आणि ते बघा आता थोडेफार मी सर्वच फुलं तोडले आपल्या बागेमधली. जे फुलं म्हणजे जुनी झालेली होती, पाकळ्या गळायला लागल्या होत्या, तेच मी आता तोडून घेतलेले. आणि बघा हे मी DIY केलं होतं. याच्यावर छान आता याच्यावर फुलं येत आहे बघा. हे 2 रंगाचं फुल तयार झालं त्याच्यावर आणि बरेचसे फुलं त्याच्यामध्ये आलेले आहे. आणि हे पण फुलं मी 2-3 तोडून घेते आता. बागकाम करताना तुमच्यासोबत सांगायला किंवा करायला खूप छान वाटते. भरपूर आता फुलं येत आहे आपण वेलीवर. बघा इथं पण पक्षी आलेले आहे. प्रत्येक पक्ष्याची अशी जोडी बागेमध्ये येते आणि आपण काही ठेवलं ना ते पटापट ते घेऊन जातात सगळेजण. खूप छान वाटते मला तर हे बघून. आणि दररोज या फुलांकडे बघून सुद्धा मन प्रसन्न होते. अशीच काही काही झाडे तर आपण लावायलाच पाहिजे, जे छोट्या छोट्या कटिंगसुद्धा याच्या लागत असतात. भरपूर वेळ बागकामामध्ये जातो, पण मन अगदी प्रसन्न होते, तरी मन भरत नाही. असं वाटते करतच राहावं आता हे सगळे ग्रोथ बघून. खाली जायची सुद्धा इच्छा होत नाही, पण बाकीचे सुद्धा कामं राहतच असतं. याचा मी यांना दररोज असा काढा करते, म्हणजे फुलं उकळून. या झाडाचं सांगते मी 2-3 वेळा मी याची कटिंग लावून बघितली होती, लागली नाही. आता पावसाळ्यात लागली आहे. हे पण फुलं तोडून घेते. सगळ्या प्रकारचे फुलं मी थोडी थोडी तोडली. आणि हे निशिगंधाचे कंद आहे. आता पेरूला सुद्धा फुलं यायला लागलं. आता बघूया फळ लागते का नाही. मागे लागले होते 2 फळं. हे सर्व फुलं मी तोडून घेतले. आपल्या बागेमधले फुलं आहे बघा तुम्ही.
एवढ्या प्रकारचे. अजून काही फुलं आहे जास्वंदाचे. तर थोडी जास्वंदाची ग्रोथ माझ्या कमी झालेली आहे. गावरानी जास्वंद छान चालत आहे. आणि याचे असे कंद असतात मला पहिल्यांदाच समजलं, कारण मी हे काढून बघितले दुसऱ्या कुंडीत लावण्यासाठी. आणि ह्या कोकिळ पक्षी जेव्हा मला गेटवर दिसला माझ्या, एवढे पक्षी वरडायला लागले. कारण याची सवय कशी आहे, दुसऱ्याच्या त्यांच्या पक्ष्यांच्या घरट्यामध्ये अंडी घालेल म्हणून बाकीचे पक्षी खूप ओरडतात. हा पक्षी जेव्हा बागेमध्ये येते तर जेव्हा येते ना, तेव्हा पक्ष्यांचा आरडाओरडा सुरू असते सगळीकडे. आणि बऱ्याच वेळ हा पक्षी गेटवर बसून होता. मग नंतर वर गेले मी तर गच्चीवर पण मला दिसला हा पक्षी. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. आणि झेंडूचे जे झाडं आहे ना, ते असेच तुटून राहिले हवेनं. त्याच्यामुळं मी काय करते, तुटले की ते झाड परत खोचून घेते. अशी कटिंग याची लावत आहे, कारण झेंडूची कटिंग खूप लवकर लागते. आता या दिवसात लावून बघा तुम्ही पण पावसाळ्यामध्ये, कारण यावर्षी पाऊस खूप सुरू आहे. याच्यावर बनवलेलं आहे, मी दाखवलेलं आहे तुम्हाला. मी हे फुलपाखराला थोडंसं ॲपलची फोड ठेवली होती, कारण याला उडता येत नव्हतं जास्त. मग छान रस पित होता तो. बघा हे कटिंगपासून तयार झालेलं झाड आहे. हे पण कटिंग तयार झालेली होती. आणि जेट प्लांटची कटिंग मागे लागत नव्हती, पण बघा आता किती छान ग्रो होत आहे. पावसाळ्यात सर्वच कटिंग छान ग्रो होतात. आणि हे बोगनवेलाचे पानाचं वेल पण बघा, इथं पण कटिंग लावली छोटी. अशा काही कटिंग आपण आता लावू शकतो. आणि इथं पण पाण्याचा वेल, हा पाण्यामध्ये खूप छान ग्रो झाला बघू शकता. नवीन पानं आले, खाली मुळेसुद्धा आले. आणि हे टरबूज पण हळूहळू मोठं होत आहे. आल्यावर माझं सगळ्या झाडांकडे बघण्याचं काम असते. हे पण फुलाचे रोपं आपण लावू शकतो. हे फूल जेव्हा मोठं होते ना, सुकते, आणि तेव्हा याचे रोपं भरपूर प्रमाणात निघते. मागच्या वर्षीच गणपतीच्या वेळेस आणले होते, तेव्हापासून आहे माझ्याकडे. आणि हे निशिगंधाचं जे झाड होतं ना, त्याचेच बल्ब तयार झालेले आहे. आणि बघा आता हे बटाटे लावले होते, पूर्ण बटाटे ग्रो झालेले आपले छान. इथं पण झालेलं आहे. आणि हे आहे आपलं धोतऱ्याचं फूल, जांभळ्या कलरचं, खूप छान आहे. हवा हे 2-3 वेळा मी कटिंग लावलेल्या लागले नाही, कारण मी खूप छोटीशी कटिंग घ्यायची आणि लावायची. पण आता मला समजलं पेन्सिल एवढी कटिंग असलेलं नक्की लागेल. बघा आता हे लागली, कारण इथं बघा नवीन नवीन पानं यायला लागले. 2 कटिंग तयार केल्या मी याच्या. बऱ्याच वेळा केल्यानंतर मला हा अनुभव आलेला आहे. आणि आज खारुताईनं बऱ्याच दिवसांनी दर्शन दिलं. एवढ्यात मला खारुताई दिसली नव्हती गच्चीवर, पण आज आली. तर बघा बऱ्याच वेळ ही दाणे खाते. खरं तरी इकडे होती, माझा आवाज आला तर थोडी लांब पळाली ती. इथे पण 2 पक्षी आलेले. असे 20 पक्षी आता बागमध्ये येते. हे सर्व बघून खूप मन प्रसन्न होतं. तुम्ही बघा, तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. थोडासा फायदा झाला तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. छोट्या छोट्या गोष्टीतून काय माहिती मिळाली, तुम्हाला पण बागकाम करायची इच्छा झाली का, हे नक्की सांगा. आता पुढचा व्हिडिओ नक्की लवकरच येणार आहे.